रवि शो पे तहे दिल से आपका स्वागत दोस्तों। आज हम लोग आए हैं नेरे मुळशी तालुका पुणे जिला वेलिंगटन इंटरनेशनल स्कूल, जो कि बहुत जल्द यहाँ शुरू हो रहा है फ्रॉम लोअर केजी टू 5th स्टैंडर्ड। चलो मिलते हैं आज हम इस स्कूल के क्या यूनिकनेस है, स्कूल का जो भी है इंफ्रास्ट्रक्चर, उसके बारे में कुछ बातें होगी। पढ़ाने वाले कैसे हैं इसके बारे में आपको जानकारी देने के लिए हम लोग मिलने चले आए हैं आज वेलिंगटन इंटरनेशनल स्कूल के प्रिंसिपल मैडम जी नमस्ते। मेघा केंडे और सिंह साहब नमस्ते। मेरे चैनल पे आप दोनों का तहे दिल से मैं स्वागत करता हूँ। तो मैं आपसे ये पूछूंगा, आप दोनों के लिए पहला सवाल मैं पूछूंगा मैडम के लिए। मैडम जी, फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशंस for becoming principal of such a Wellington group. So I think it is very bright opportunity for you. So what do you want to say exactly about your Wellington International School? See sir, first of all we are going to start from 7th of July. Okay. And our school is new in Mulshi. Okay. As you know the Sony farm. So we are going to start the school from 7th of July. And our school campus is very big. Okay. And we are giving all the facilities to students like senior faculties, digital classrooms, and highly qualified teachers, huge playground, Okay. all the sports facilities, Olympiad exams. So we are going to conduct all this in one roof. Okay. So I hope students like this environment and atmosphere of this school. And teachers are very female faculties and Okay. all, so students can enjoy here. So Okay. I think this is the positive points of our school. Okay. Most probably, what is the date of starting your school? From Monday sir, Monday onwards. Yeah. 7th of July. Only after 2 And days. yes, Okay. yes. Okay. We are very excited to welcome the students. Okay. So we are fully ready to welcome them. Very nice. Very Thank nice you, to sir. hear you, ma'am. Thank you sir. Mr. Singh sir, Yes. being in charge of this Wellington International School, that is primary plus 5th standard, Yeah. I think from lower KG to 5th standard, Nursery to Hindi. you are going to start. तो इस स्कूल के बारे में सिंह साहब मैं आपसे ये पूछूंगा कि इतने सारे स्कूल्स है आसपास में, आजू बाजू में, मेरे ख्याल से बिफोर 3 किलोमीटर्स देयर इज वन स्कूल। तो वो स्कूल में जो कुछ भी शुरू है आज, प्राइमरी स्कूल और 5th स्टैंडर्ड तक, और आपकी स्कूल में आप जो देने जा रहे हैं, इसमें आप क्या बताना चाहोगे लोगों को, बहुत अच्छा पेरेंट्स को आप क्या बताना चाहोगे? व्हाई योर स्कूल यू थिंक दैट इट इज अ यूनिक स्कूल? बहुत अच्छा। फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद फ्रॉम हमारे वेलिंगटन इंटरनेशनल स्कूल फैमिली। आपको हम एज ए इंटरनेशनल स्कूल आपको बहुत सारे प्रतिभा जो है बच्चों को हम देना चाहते हैं अंडर वन रूफ, अंडर वन प्लेटफॉर्म। सबसे पहले आर्चरी, ओके, देन राइफल शूटिंग भी होगा हमारे यहाँ, अरे, प्रॉपर व्यवस्था है। ओके, मार्शल आर्ट्स, लाठी काठी, तलवारबाजी, हॉर्स राइडिंग, ऐसे बहुत से कार्यक्रम, फिजिकल फिटनेस, हम इन सब पे ध्यान देने वाले हैं। हम अपने बच्चों को पूर्ण विकास चाहते हैं, अच्छा, शारीरिक और मानसिक दोनों विकास हो। क्या बात, क्या बात। हाँ, इस स्कूल में हम बच्चों को नर्सरी से लेकर 5th स्टैंडर्ड तक तो यहाँ चालू कर रहे हैं। इसके बाद हमारा 12th स्टैंडर्ड तक चलेगा। और सबसे बड़ी बात यह है कि यहाँ एक बार अगर पेरेंट्स अपने बच्चों को देते हैं तो फिर उन्हें और कोई टेंशन लेने की ज़रूरत नहीं। आसपास जितने भी स्कूल हैं इन सब में ये सारे जो मैंने फीचर्स बताए ये नहीं है। ओके, और हम उन्हें ये सारे फीचर्स नए रूप से और बहुत प्रतिभाशाली जो हमारे एजुकेटिव टीचर्स हैं उनके द्वारा हम इनको प्रशिक्षण देंगे। जो पढ़ाई सैनिक स्कूल में होती है, हाँ, मेरे ख्याल से आपने अभी जो बताया उसमें से कुछ एस्पेक्ट्स ऐसे हैं जो सैनिक स्कूल में सिखाए जाते हैं, उन पे आपने फोकस किया है। और वी आर टेलिंग विथ वेरी हैप्पी दैट हम इस पे पूरा फुलफिलमेंट करने वाले हैं और फुल फोकस देने वाले हैं। आपने ये जो बताया आर्चरी, तलवारबाजी, हॉर्स राइडिंग, मेरे ख्याल से मैं आपको ऐसे पूछना चाहूंगा कि 1st स्टैंडर्ड 2nd स्टैंडर्ड का बच्चा तो इतना नहीं कर सकेगा, हाँ, तो फ्रॉम विच स्टैंडर्ड ये
क्लास 3 से हम बच्चों को स्टार्ट करेंगे। ओके ओके और 3 वाले बच्चों से हम एवरीडे हमारा जो फिजिकल फिटनेस होगा वो सबके लिए है, फ्रॉम नर्सरी से लेके सबके लिए पीटी We are वगैरह going सब to है conduct sports period from them, okay. for them, प्रॉपर। like 1 hour each day. ओके So they are playing different types of games. So we are keeping all the facilities to them here, and coaches will give them training. So it will be no problem for student like grade nursery, LKG, UKG, grade 1 and 2. Now this all the 5 divisions are including one only, like one group only. So we are going to provide them facility like their age group only. And happy to say that our education minister also give the permission to do the all these facilities from class 1. Okay, it is formidable. Yes, yes. Yeah. So we It's are very very nice much thing. We have already taken to plan permission. this from every class, each That and every means, student. crux of the matter is that all the parents should note that the persons who have children in between these age from first standard to fifth standard who are eager to take admissions, I hereby request them to why don't you prefer Wellington International School at Nere Ram Sonai Farm. बरोबर. They are looking for the physical fitness as well as the mental fitness of coming students. So I think it is very nice. सर्वांना मी असं आव्हान करतो या एरियातल्या मुळशी तालुक्यातल्या नेरे गावच्या आसपास राहणाऱ्या लोकांना की त्यांनी त्यांच्या मुलांना वेलिंग्टन इंटरनॅशनल स्कूल जी 7 जुलैपासून सुरू होणार आहे या शाळेमध्ये ॲडमिशन जर घेतली तर तुम्हाला पुढे जाऊन एक चांगला नागरिक तुमचा मुलगा तुमची मुलगी प्लस ती फिजिकल फिटनेस चांगला असेल तिला मेंटल फिटनेस सुद्धा छान राहील तिचा आणि तिला इथं बरंच काही शिकायला मिळेल असं मला तरी वाटतं. तरी या बाबतीत आता आपण मराठीमध्ये परत प्रिन्सिपल मॅडमकडनं ऐकू. मेघा मॅडमजी प्लीज. शुअर सर. आम्ही मुलांना या पद्धतीनेच ट्रेनिंग देणार आहोत की लहानपणापासून त्यांचं बिहेवियर कसं असलं पाहिजे, समाजात त्यांनी कसं वावरलं पाहिजे, प्रत्येक अडचणीला त्यांनी कसं तोंड दिलं पाहिजे. त्यांना लहानपणापासून सैनिकी ट्रेनिंग जी आम्ही प्रायमरी बेसिसवर देणार आहोत आणि त्याच्यातून ते पुढे शिकणार आहेत की एवढ्या मोठ्या जगात वावरायचं कसं, प्रत्येक चॅलेंज फेस कसं करायचं, त्याबरोबर अकॅडमिक्सला पण आपण कसं प्रेफरन्स द्यायचं. तर हे सगळे मुलं इथं शिकणार आहेत आणि डेफिनेटली अकॅडमिक्सला तर 100% आम्ही जास्त प्रेफरन्स देणारच आहोत. पण ह्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी पण मुलांसाठी फार आवश्यक असतात. तर ह्या करून आपण अभ्यास कसं करायचा आणि पुढे कसं जायचं हे सगळं आम्ही शिकवणार आहोत. तर डेफिनेटली 100% तुम्हाला सगळं एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि पुढे 11वी 12वी कॉलेजपर्यंत ही मुलं इथंच राहणार आहेत आमच्यासोबत. तर डेफिनेटली त्यांना सेक्युरिटीची सगळी जबाबदारी आमचीच असणार आहे, ट्रान्सपोर्टची जबाबदारी आमचीच असणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचीही काळजी करायची काही गरज नाहीये सर. तर मला असं वाटतं की हे खूप काही आम्ही त्यांना देऊ इच्छित आहोत. तर माझी अशी नम्र विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही ऍडमिशन्स ओपन आहेत, अजूनही तुम्ही ऍडमिशन्स घेऊ शकता. आमच्याकडून तुम्हाला पूर्ण फॅसिलिटीज मिळतील. माझं एवढंच सगळ्यांना विनंती आणि सांगणं आहे. थँक्यू. मित्रांनो, ह्या शाळेची जो काही आता ही पायाभरणी झालेली आहे तसं पाहिलं तर हे छोटंसं रोपटं नक्कीच आहे, पण याचं वडामध्ये रूपांतर होणार आहे. ह्या 5वीची बॅच बाहेर पडेपर्यंत आपल्याला परत पुढच्या सगळ्या गोष्टी इथं होत राहतील आणि जेव्हा तुमचं एखादं मूल इथे येईल तेव्हा तुम्हाला पुढची पण काही काळजी राहणार नाही असं आपल्याला सिंग साहेबांनी पण बोलताना आढळून आलं. आणि तसंच या शाळेचे फाउंडर मेंबर जे आहेत त्यांचा म्हणजे उल्लेख आवर्जून करू इच्छितो. आता आपण जे ऐकलं की आर्चरी शिकवणार आहेत, तलवारबाजी असेल, हॉर्स रायडिंग असेल, जे सैनिक स्कूलमध्ये प्रशिक्षण दिलं जातं ते तुम्हाला लहानपणापासून 3रीच्या इयत्तेपासून जर मिळालं तर नक्कीच तो मुलगा चांगला घडू शकतो. याच्या मागं हे फाउंडर मेंबर आहेत, त्यापैकी रामदास गणपत मदनेजी, कैलास जाधवजी आणि आपले विनोद पावडेजी हे 3 मित्रांनी ही शाळा चालू करण्याचं ठरवलं आणि तो संकल्प पूर्तीस नेलेला आहे. आणि आता आपल्याला या शाळेला प्रिन्सिपल मॅडम मेघा केंडेजी या लाभलेल्या आहेत. सी इज ऑल्सो व्हेरी हायली क्वालिफाईड. प्लीज मी कॅमेरामॅनला विनंती करतो त्यांच्या नेमप्लेटवरती कॅमेरा येऊ द्या. मेघा केंडेजी MA प्लस BEd. सी इज फ्रॉम पुणे. ते डेली अपडाऊन करणार आहेत पण त्यांना खूप डिवोटी आहे ती लेडी आणि सी विल डू द बेस्ट. सिंह साहब के बारे में मैं वही बात करूंगा. सिंह साहब भी ही इज वेरी डिवोटेड पर्सन
अँड ही इज लुकिंग आफ्टर ऑल दीज स्कूल मॅटर्स. आपण सर्वांनी मिळून शुभेच्छा देऊया. या तिन्ही मित्रांना शुभेच्छा देतो मी माझ्या चॅनलतर्फे. आणि या शाळेची भरभराट व्हावी, या शाळेचं कॉलेजमध्ये रूपांतर व्हावं आणि हा वटवृक्ष या नेरे गावात अतिशय चांगला एक ज्ञानदानाचं कार्य करणारी संस्था म्हणून नावारूपास यावा, याच माझ्या चॅनलतर्फे शुभेच्छा. थैंक यू. सिंह साहब और मेघा मैडम जी, आप दोनों के तहे दिल से मैं धन्यवाद मानता हूँ कि मेरे चैनल पे आके आपने थोड़ी बहुत इन्फॉर्मेशन दे दी. लाख लाख धन्यवाद. हुकुम सिंह कैमरामैन, आपके भी लाख लाख धन्यवाद. Thanks to our Nice. management also. They are really very cooperative and definitely they will do their best in future also. Thank you. थैंक यू. थैंक यू.